नमस्कार मंडळी. आज शुक्रवार, साहित्याच्या पारावरील गप्पांचा दिवस. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे नयनरम्य अशा वसईत. इथे चर्चचे उंच मनोरे आणि मंदिराचे घोटीव कळस शेजारी शेजारी गुण्या गोविंदांनी फार पूर्वीपासून नांदतात. येथील सांस्कृतिक एकात्मता खरंच वाखाणण्यासारखी. अशा या वसईच्या मातीत जन्मलेल्या दोन प्रतिभावान आणि संवेदनशील लेखकांशी आज आपण गुजगोष्टी करणार आहोत. त्यांच्या कादंबरीत आणि कवितेत भेटणाऱ्या संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या मधुर अशा बोलीभाषांबद्दल जाणून घेणार आहोत. जाना कुमारी या कादंबरीचे लेखक रेमंड मचाडो आणि वाचक फादर डॉक्टर रॉबर्ट डिसूजा, तसंच पुनरुत्थान या काव्यसंग्रहाचे जनक सायमन मार्टिन आणि वाचक मनोज आचार्य या चौघांचंही मी साहित्याच्या पारावर स्वागत करते. रेमंड मचाडो यांचं साहित्यातील योगदान खूप मोठं आहे. मराठी आणि इंग्रजीतील त्यांचे एकंदर 14 ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. पोप महाशयांच्या व्हॅटिकन रेडिओमधील इंग्रजी विभागात रेडिओ जर्नलिस्ट ही सेवा त्यांनी प्रदान केली आहे. रेमंड सरांनी गेली 3 वर्ष वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. तसंच ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे कार्यवाह आहेत. नमस्कार. साहित्याच्या पारावरील रसिक श्रोत्यांना अभिवादन करतो. रेमंड सर, तुमची जाना कुमारी ही कादंबरी मी 2 दिवसात वाचून पूर्ण केली. वसईच्या ख्रिस्ती समाजाचं जिवंत चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभं केलंय. वैचारिक लेखनाकडे तुमचा कल असताना ही चित्तवेधक कादंबरी लिहिण्यास आपण कसे काय प्रवृत्त झालात? मेधा मॅम, जाना कुमारीचे कथानक 20 वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या कोपात कादंबरीचा पुढील भाग आहे. पौगंडावस्थेमध्ये असताना सामाजिक संक्रमणामुळे मी पार भांबावून गेलो होतो. समाजात अहिक प्रगतीचा आलेख वरवर चढत होता. खडी रस्त्यांचे डांबरीकरण होत होते. बैलगाड्या व टांगे यांच्या जागी गावागावात 3 चाकी रिक्षा उतरल्या होत्या. पाटकर कंपनीच्या लाकडी बसेस जाऊन रस्त्यावर एसटीचे लाल डबे धावू लागले. घराघरांमध्ये विजेचे दिवे चमकू लागले. स्वयंपाकासाठी सरपणाऐवजी घरोघरी कुकिंग गॅसच्या टाक्या ठणठणू लागल्या. अनवाणी पायात चप्पल व बूट वापरात येऊ लागले. हा सारा बदल घडत असताना अगदी थोड्याच वर्षांपूर्वी लहानपणी म्हणजे सुमारे 50 वर्षांपूर्वी अनुभवलेल्या आठवणी मनात एकदम ताज्या होत्या. त्या साऱ्या गोष्टी शाब्दिक रूपाने पिढ्यानपिढ्या चालत आल्या असल्या तरी त्या लेखी दस्तऐवजांच्या रूपाने अस्तित्वात असाव्या अशी तळमळ प्रकर्षाने मनात जाणवत होती. त्याच ईर्षेचे फलित म्हणजे 20 वर्षांपूर्वी माझ्या हातून निपजलेली कोपात ही कलाकृती व आता तिचा दुसरा भाग जाना कुमारी. तरी पण मेधाजी, याच वेळी समाज आणखी काही अशुभ समस्यांनी गढूळ होत होता. घरोघरी मातीच्या चुली, तेव्हा तर शब्दशः या उक्तीनुसार भाऊबंदकी, हेवेदावे, चहाडी चोगली, लावालावी, निंदा नालस्ती इत्यादी दुर्गुणापासून समाज मुक्त नव्हता. त्यात भर म्हणजे मालमत्तेवरून न्यायालयातील दावे, पती पत्नीमधील खटके, दाम्पत्यामधील प्रतारणा, फारकती इत्यादी समस्या बंद गटाराखालून घाण वाहते तशा जात असल्यामुळे प्रौढत्व येईपर्यंत त्या ज्ञात झाल्या नाहीत. दुर्धर व्याधीग्रस्त किंवा व्यसनाधीन पतीच्या निधनामुळे झालेल्या विधवा किंवा असाध्य रोगाने वा बाळंतपणात मृत्यू पावलेल्या पत्नींचे विधूर पुढील आयुष्य एकट्याने कसे काढावे या चिंतेत असत. त्यातीलच एक लक्षणीय कथा कोपातमधील मॅन्युअल बेपत्ता होण्याची आणि आपल्या संकटाशी सामना करणारी त्याची पत्नी जाना कुमारी. श्री रेमंड मचाडो यांच्या कोपात कादंबरीस कोकण मराठी साहित्य पुरस्कार मिळाला आणि विशेष म्हणजे 2017 साली मुंबई विद्यापीठाच्या मराठी BA 2ऱ्या वर्षाच्या बोलीभाषा अभ्यासक्रमाला ती लावली गेली. नारळी फोफळीच्या हिरव्यागार वसईतून आलेले आजचे आपले दुसरे पाहुणे पुनरुत्थान या काव्यसंग्रहाचे कवी सायमन मार्टिन.
आत्मभान आणि समाजभान असलेले संवेदनशील कवी असं त्यांचं वर्णन जर मी केलं तर ते वावगं ठरू नये. सहयोग या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. सहयोग प्रकाशनही चालवतात आणि वसईच्या प्रसिद्ध सुवार्ता मासिकाचे ते माजी सहसंपादक आहेत. पुनरुत्थान हा त्यांचा 8वा कविता संग्रह. प्रकाश भातंब्रेकर यांनी त्यांच्या निवडक कवितांचा हिंदी अनुवाद केला आहे. तुमने कहकर गलती की या अनुवादाचं हिंदी जगतात उत्तम स्वागत झालं आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कविता संग्रहाचा बालकवी साहित्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार अशा बऱ्याच गौरवशाली पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. सायमन सरांबद्दल एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे ते स्वतःच्या हिमतीवर 1 दिवसाचं साहित्य संमेलन भरवतात. सायमन सर, पुनरुत्थान हे शीर्षक वाचल्यावर सहजपणे आपल्या डोळ्यासमोर ख्रिस्ताचं पुनरुत्थान येतं आणि असं वाटतं की या कविता संग्रहात बहुधा धार्मिक कविता असतील, परंतु ते तसं नाही आहे. तर आपण हे जे रूपक वापरलं आहे त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगा ना. नमस्कार. पुनरुत्थान हा माझा 8वा कविता संग्रह आहे. माझा पहिला कविता संग्रह 1993 साली पुण्याच्या साधना प्रकाशनने प्रसिद्ध केलेला होता. ज्यांची ह्या वर्षी जन्मशताब्दी आपण साजरी करीत आहोत ते महाराष्ट्राचे आदरणीय कविवर्य वसंत बापट यांनी कालवारी ह्या संग्रहासाठी खूप मेहनत घेतलेली होती. मला अजून आठवते की खारला त्यांच्या घरी आमच्या अनेक बैठका झाल्या आणि त्या संग्रहाची रचना, त्याची जी मांडणी आहे ती मुखपृष्ठ, त्या सगळ्यावर त्यांनी जातीने लक्ष दिलेलं होतं. त्या कवितामध्ये देखील बायबलचे संदर्भ अमाप होते. आम्ही त्या संग्रहाच्या शेवटी काही टिपणं दिलेली होती कारण त्या संदर्भाचा अर्थ लागावा म्हणून. आणि त्यानंतरचा प्रवाह आजपर्यंत गेली सातत्याने 30 वर्ष मी लेखन करीत आहे. त्याच्यामध्ये बकऱ्या नावाचा संग्रह असेल, हल्लाबोल असेल, थांबवू शकत नाही कविता लिहिणं हा असेल, किंवा तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर हा कविता संग्रह असेल, आणि आत्ताचा आलेला पुनरुत्थान हा कविता संग्रह. मुळामध्ये हे एक रूपक वापरलेलं आहे. मी अभ्यासक आहे ख्रिस्ती धर्माचा, ख्रिस्ती साहित्याचा किंवा येशूचा. मी एक शोध घेणारा एक प्रवासी आहे आणि त्यामुळे काही संज्ञा, काही प्रतिमा त्यामधून आलेल्या आहेत. मुळामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे, दुःख भोगणारी, तुटलेली, तुटून पडलेली माणसं मी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मला वाटते की यांच्या व्यथा वेदना हे माझ्या साहित्यात आलं पाहिजे. आणि दुसरं एक आशावाद असा आहे त्याच्यामध्ये की ह्या सगळ्यांच्या पलीकडे पुन्हा जीवन आहे, आपण उभे राहू शकतो. लढणं अपरिहार्य आहे, दुःख अपरिहार्य आहे, संकट आहेत, पण संकटाच्या पलीकडे पुनरुत्थान आहे, जीवन आहे. माझी अशी ठाम धारणा आहे की लिहिणाऱ्याने, बोलणाऱ्याने कायम स्वप्न दाखवली पाहिजे, स्वप्न दिली पाहिजेत आणि स्वप्नांच्या दिशेने माणसांचा प्रवास केला पाहिजे. सायमन सर, दुसऱ्यांच्या व्यथावेदना साहित्यात मांडून त्यांना स्वप्नांच्या दिशेनं नेणारा आशावाद म्हणजे पुनरुत्थान, हा अर्थ खूपच भावला. खरंच मृत्यू माणसाला असतो, विचारांना नाही. रेमंड सर, तुमच्या दोन्ही कादंबऱ्यांची शीर्षकं ही वाडवळी भाषेतील आहेत. त्यामुळे कोपात आणि जानाकुमारी यांचा अर्थ काय हे जाणून घेण्याची उत्सुकता वाचकांना नक्कीच असेल. आणि या कादंबरीतून रंगवलेलं कथानक वसईकर ख्रिस्ती समाजाचं प्रातिनिधिक चित्रण म्हणता येईल का? होय, कारण ही निव्वळ एका ख्रिस्ती स्त्रीची कथा रंगवून सांगणारी कादंबरी नाही, तर वसईतील मराठमोळ ख्रिस्ती वाडवळ समाज, त्यांची वाडवळी बोली, पोर्चुगीज हिंदू संस्कृतीचा संकर असलेली जीवन पद्धती, काहीसा आंगळाळलेला मुंबईतील वलकर समाज, त्यांच्या वेगळ्या ढबीची वलकर बोली, रीतिरिवाज, खाद्यपदार्थ व त्यांचे आंतरसमाजीय संबंध
अशा विशाल कॅनव्हसवर मी हे कथानक साकारले आहे. विशेष म्हणजे गेल्या 500 वर्षांच्या पोर्चुगीज व ब्रिटिश राजवटीचा धार्मिक व सामाजिक ठसा उमटलेला हा समाज आणि त्यातील परावर्तित ख्रिश्चनांनी आत्मसात केलेल्या उपासना पद्धती, वेशभूषा व पाककृती इत्यादी गोष्टी वेगळ्या असल्या तरी मूळ हिंदू समाज धर्माशी ख्रिस्ती समुदायाचे असलेले अतूट अंतर्बंध, शिक्षणामुळे आलेली अर्थसुबत्ता, पाश्चात्य जीवनशैलीचे वाढते अनुकरण अशा व्यापक संदर्भांची समरूपता साधणारी वीण मी या कथानकामध्ये साधली आहे. विशेष करून सर्वसाधारण ख्रिस्ती जीवनामध्ये धार्मिक प्रभाव व धर्मगुरूंची समुपदेशक म्हणून असलेली पकड कथानकात दुर्लक्षिली जाऊ शकत नव्हती. वस्तुतः ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक जीवनमूल्यांवर झालेली धार्मिक व्याप्ती जबर व अभेद्य असल्याने कथानकात वारंवार येणारे जीवन संघर्ष यावर मात करण्यास नायिकेला सुलभ झाले आहे. धर्म निराळे असले तरी मूळ संस्कृती एक असल्यामुळे जानाची हिंदू मैत्रीण अंजली हिचे कथानकात समाविष्ट केलेले व्यक्तिमत्व महत्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वसईतील सर्वच प्रौढ महिलांची वेशभूषा एक समान म्हणजे लांब केस, 5 वारी साडी, कपाळी कुंकू व गळ्यात मंगळसूत्र ही आजपर्यंत कायम राहिली आहे. मेधाजी, कुंपाद्रे व कुम्माद्रे या पोर्चुगीज शब्दांचे कोपात व कुमारी हे वाडवळी अपभ्रंश आहेत. शब्दशः अर्थ धर्मपिता व धर्ममाता हा असला तरी ते सामान्यतः खास मित्र व जवळची सखी ह्या अर्थाने वापरले जातात. कोमाद्रे म्हणजे धर्ममाता, त्याचा अपभ्रंश कुमारी आणि गर्भितार्थ जवळची सखी. रेवंड सर, तुमची जॉना म्हणजे जाना या कादंबरीतून आपल्याला भेटते आणि प्रत्यक्षात उतरून जीवलक सखी बनून जाते. इतकी की आपण तिच्या भावविश्वाशी अगदी एकरूप होऊन जातो. पण मला असं सांगा की स्त्री पुरुष समानतेबाबत पुढारलेल्या आपल्या महाराष्ट्रात तुम्ही वर्णन केलेल्या वसईच्या रूढीप्रिय आणि पुरुषप्रधान ख्रिस्ती समाजातील पुरुष समानतेचा व्यापक दृष्टिकोन बाळगणारा आहे का हो? स्त्रीवाद व स्त्री पुरुष समानता हे समाजधुरीण व मानसशास्त्रज्ञ यामध्ये गेली अनेक वर्षे चर्चेचे अवघड विषय होऊन बसले आहेत मेधा मॅम. वसईतील रूढीप्रिय पुरुषप्रधान कुटुंबात व्यक्तिमत्व विकासाला अडथळा होऊ शकतो म्हणून जाना कुमारीने वसईतील आलेल्या एका विधुराबरोबर पुनर्विवाह करण्यास नकार देणे क्रमप्राप्त झाले. त्याच अनुषंगाने प्रत्यक्षात विधवेचे जीवन जगताना विविध बाजूंनी असंख्य अडचणींना तोंड देत इतर संक्रमणांशी जाना एकटी समर्थपणे सामोरी जात असताना तिला सामाजिक अवहेलना या अग्निदिव्यातून जावे लागते. जाना पुरोगामी विचारांची असली तरी वसईच्या सामाजिक प्रांगणात स्त्रीमुक्तीची चळवळ ती एकटी पुढे रेटू शकत नव्हती. रूढीप्रिय समाजामध्ये संस्कारमय संक्रमण अतिशय संथ गतीने होत असते, मात्र ते होत राहणे अत्यावश्यक असते. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमधील समवयस्क भगिनींना एकत्र घेऊन त्यांना तिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आधुनिक काळात सन्मानाने जगण्यास शिकवायचे आहे. त्यासाठी विशाल दृष्टिकोनाचे वातावरण असलेल्या मुंबई शहरात तिचे उर्वरित जीवन व्यतीत करताना दाखवून कथानक पुढे नेणे गरजेचे होते. तिची स्वप्नपूर्ती साकारण्यासाठी मुंबईच्या मुक्त वातावरणातच विशेष करून स्टॅनिस्लॉसच्या कुटुंबामध्ये समंजस पुरोगामी व उदारमतवादी लोकांचा जाना कुमारीला सहवास लाभतो. त्याचे प्रातिनिधिक चित्रण समाजात घडत असलेल्या वास्तवतेद्वारे नायिका जाना कुमारी पुढे नेत आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होऊन त्याचा विकास होत राहावा हे अलिखित इप्सित गृहीत धरले जाते. त्याच अनुषंगाने आजच्या वसईच्या समाजातील पुरुषांनी असा व्यापक दृष्टिकोन स्वीकारून समाज जीवनात परिवर्तन घडवून आणणे अपेक्षित आहे. ती अपेक्षा फलद्रूप व्हावी अशी अपेक्षा आपण करूया. कारण खूप संघर्ष करत जाना कुमारीने स्वतःच्या स्त्रीत्वाचा शोध घेतला आणि स्टॅनिस्लॉस सारखा मोठा आधार तिला लाभला. बदलत्या काळात असे स्टॅनिस्लॉस घरोघरी दिसतील, नक्कीच दिसतील. सायमन सर, पुनरुत्थान कवितांमध्ये मुक्तीच्या लढ्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याची अंतप्रेरणा
चळवळींमधून आली आहे आणि त्यात एका परिवर्तनाची आशा दिसते. तर मला असं विचारायचं आहे की नेमक्या कोणत्या परिवर्तनाची आशा आपण बाळगून आहात? चळवळीमधल्या माझ्या प्रत्यक्ष सहभागामुळे ती जाणीव विकसित झालेली आहे. मागील 30-35 वर्षापासून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या चळवळीमध्ये आहोत. एकीकडे मी चळवळीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहे आणि दुसरीकडे एक संवेदनशील माणूस म्हणून कवितेच्या माध्यमातून मी अभिव्यक्त होत आहे आणि हे सर्व पाहतो आहे. असंख्य लढे आपण पाहतो, त्याचा अभ्यास करतो. मग ते स्त्रियांचे लढे असू द्या, शेतकऱ्यांचे लढे असू द्या, कष्टकऱ्यांचे लढे असू द्या, जातीचा लढा असू द्या, वर्णांचा लढा असू द्या, ह्या सगळ्या लढ्यामध्ये माणसं लढत आलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या प्रेरणा काय आहे, ते कशासाठी लढत आहे, ते विजयी होतात का, त्यांना विजय मिळतो का, ते यशस्वी होतात का लढ्यामध्ये. चिवटपणे असंख्य माणसं कायम उभी आहेत. म्हणजे शतकाच्या माणसाच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर त्याच्या सुरुवातीपासून तो लढतो आहे. आणि ह्या ठिकाणी मुक्तीचा संदर्भ येतो की मला मुक्ती हवी आहे. कशातून मुक्ती हवी आहे, कशासाठी मुक्ती हवी आहे? या चांगल्या जीवनासाठी. हे जे आहे ते असं असू नये, नवा सूर्योदय व्हावा म्हणून तो लढतो आहे आणि म्हणून तो सातत्याने उभा आहे. आणि तो उभं राहणारा जो माणूस आहे ना, ते सगळ्यात महत्त्वाचं ती प्रेरणा आहे लिहिणाऱ्यासाठी, विचार करणाऱ्यासाठी. आणि मुक्तीच्या लढ्यामध्ये हा उभा केला. अनेकदा धर्म काय असतो, धर्म देखील बेड्या होऊन राहतो, धर्माच्या बेड्या होतात. आणि म्हणून ही मुक्तीची चळवळ आहे. की मुक्ती कशासाठी हवी आहे? धर्मापासून मुक्ती हवी आहे का? की अनेकदा पिळवणूक करणारे देखील धर्माचे ठेकेदार असतात. आणि म्हणून हे सगळं मी मांडत असतो माझ्या कवितेतून. आणि त्यामुळे रोषाला तोंड द्यावं लागते, व्यवस्थेच्या विरोधात उभं राहावं लागते जेव्हा तुम्ही मुक्तीच्या लढ्याची संकल्पना घेऊन उभे असता तेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यशस्वी किंवा अयशस्वी हा नंतरचा प्रश्न आहे. लढा यशस्वी होतो की अयशस्वी होतो हा नंतरचा प्रश्न आहे. वाया जाण्यासाठीच घ्यायचे असतात काही अनुभव, असं आपल्या लेखकाने सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची जी प्रेरणा आहे ती लढणे, आणि ती ह्या कवितेतून व्यक्त झालेली आहे. मंडळी, नव्या सूर्योदयाची आस असलेल्या आणि लढण्याचा, मुक्तीचा संदेश देणाऱ्या सायमन मार्टिन यांच्या कविता खूप इंटेन्स आहेत, संवेदनशील आहेत. थोड्या विद्रोही स्वरूपाच्या असल्या तरी त्या आक्रमक नाहीत. त्यात कुठे आक्रस्ताळेपणा दिसत नाही. उलट जगाला सजग दृष्टी देणाऱ्या त्या कविता आहेत असं मला जाणवलं. ऐकूया मनोज आचार्य यांना या कवितांबद्दल काय म्हणायचं आहे ते. मनोज आचार्य हे एक ज्येष्ठ चित्रकार असून ख्यातनाम संपादक आहेत आणि सध्या इंडस बुक सोर्स या प्रकाशन संस्थेच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत. नमस्कार. मराठी साहित्य जगतात गेल्या 4 दशकांपासून मराठी भावकवितेत सायमन मार्टिन यांनी आपल्या कवितेचा ठसची तसा चेहरा निर्माण केला. त्यांच्या कवितेने आशय, अभिव्यक्ती आणि भाषिक सौंदर्य या अर्थाने देखील मराठी कविता निश्चितच समृद्ध केलेली आहे. सायमन मार्टिन हा कवी धर्म, दर्शन, नीती, आचार अशा अनेक मूल्यांच्या ऱ्हासाबद्दल स्पष्ट भाष्य करतो. जीवनातील नवीन अनुभूती, नवीन चिंतन, नवीन गती यांचा मार्ग आपल्याला तर धर्मापलीकडे जाऊन शोधायला हवा हे तो पोट तिडकीने सांगताना दिसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेत येशू मध्यवर्ती असला तरी त्या कविता अधिकांशपणे मानवी संदर्भ, त्यांच्या सामाजिक आणि नैतिक स्वरूपाच्या समस्या मांडणाऱ्या आहेत. मानवी स्वभावातील विसंगती, माणसामाणसातील व्यवहारातील गुंतागुंत याकडे कवी अतिशय जाणीवपूर्वक पाहतो आणि ती तेवढ्याच शब्दातून तितक्याच परिमाणकारक रीतीने तो मांडतो. त्यामध्ये एक संवेदनात्मक, भावनात्मक कृतप्रत्ययामधून अशी ती खळखळताना ती कविता जाणवते. त्यांची कविता भावपूर्ण विधानांची कविता आहे. शिवाय कवीकडे प्रत्येक सत्याला विवेकाने पाहण्याची वृत्ती आहे. माणसाच्या अखेरीस प्रेमच उरणार आहे याबाबत ते ठाम आहेत. परिणामी कवीकडे अनुभवाचं संचित, लेखणीचं बळ आणि जगाकडे सजग दृष्टीने पाहण्याची वृत्ती
या साऱ्यामुळे एकूणच त्यांच्या कविता संग्रहाला मूलगामी दृष्टी लाभलेली जाणवते. नमस्कार. आपल्या भारतीय साहित्यात रामायण महाभारतासारख्या प्राचीन ग्रंथाचे संदर्भ असणं जितकं स्वाभाविक आहे तितकंच युरोपीय साहित्य कृतींवर बायबलचं प्रतिबिंब अगदी नैसर्गिक आहे. आपल्या देशात आणि विशेषतः मराठी साहित्यात ख्रिस्ती फादर थॉमस स्टीफनच्या ख्रिस्तपुराणापासून अगदी अगदी आत्तापर्यंतच्या असंख्य साहित्य कृतींनी मोलाची भर घातली आहे. तर सायमन सर, या ख्रिस्ती मराठी साहित्यात तुम्हाला दोन्ही संस्कृती प्रवाहांचा सुंदर मिलाफ आढळतो का? सुदैवाने मराठी साहित्यामध्ये ख्रिस्ती तत्वज्ञान, ख्रिस्ती धर्म, त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत यांचे विपुल संदर्भ आढळतात. त्याचं कारण आहे की आपल्या इथे मिशनरी आले, त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. फादर स्टीफनचा उल्लेख तुम्ही आत्ता केला. ख्रिस्त पुराण हा मराठी साहित्यातलं अक्षर लेणं आहे. म्हणजे एक परदेशी माणूस आपल्या भूमीमध्ये येतो आणि भाषेचा अभ्यास करतो आणि अजोड असा ग्रंथ भाषेचा महिमा वर्णन करणारा लिहितो. भले त्याच्यामध्ये ख्रिस्ताचं जीवनचरित्र असेल, पण ते मांडत असताना तो भाषेची थोरवी गातो. हे मला अतिशय महत्त्वाचं वाटते, म्हणून तो सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. तर असे असंख्य संदर्भ आहेत. लेखकाचं काम जे आहे ना ते जोडण्याचं काम आहे. दुर्दैवाने काय झालेलं आहे की जग जवळ आलेलं आहे, परंतु माणसं दुरावलेली आहेत. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भाषा हे माणसाला जोडण्याचं साधन आहे. दुर्दैवाने दुसरी अशी गोष्ट झालेली आहे की आम्ही भाषा असू द्या, जात असू द्या, पंथ असू द्या, धर्म असू द्या, ह्यामध्ये एवढे विभागले गेलेलो आहोत की आत्ताची 10-20 वर्षातली परिस्थिती तर संपूर्ण जगभर फारच पालटलेली आहे. प्रत्येक माणूस प्रत्येकाकडे संशयाने बघतो. म्हणजे जगाचा नागरिक अशी संकल्पना काही वर्षापूर्वी आली तेव्हा केवढा आनंद झालेला होता. परंतु आपण भाऊबंद नाहीत. तर साहित्य जे आहे ना ते साहित्य हे जोडण्याचं काम करते. साहित्य माणसाला जवळ आणते. आणि मग ख्रिस्ती साहित्यातून शेजार धर्माची संकल्पना असू द्या, प्रेमाची संकल्पना असू द्या, सेवेची संकल्पना असू द्या, ही ह्या साहित्यामध्ये आली, ह्या विचारामध्ये आली. म्हणून वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे विचार प्रवाह, म्हणजे सुफी विचार प्रवाह असेल, बौद्ध तत्वज्ञान असेल, यांचा संकर होणं हे आवश्यक असते. पुनरुत्थानमधील कविता बोलणाऱ्या माणसाचा उद्गार आहे. ऐकूया या कविता सायमन मार्टिन यांच्या तोंडून. कवितेचं शीर्षक आहे मृत्यूदंडाबद्दल आक्षेप नाही. महाराज, कविता लिहिणं हा दखलपात्र गुन्हा कसा काय होऊ शकतो? माझ्यावर ठेवलेल्या आरोपाबद्दल मला काहीही म्हणायचं नाही, पण न्यायालय कोसो मैल दूर असताना जमावाच्या आरोळ्या हाच सबळ पुरावा होत असेल तर कवी कसा जिवंत राहणार आहे? महाराज, दिवस मावळलेला असताना गडद अंधारात शस्त्रसाठा घेऊन अटकेसाठी आलेला फौजफाटा हा कवीचा सन्मान ठरत नाही काय? महाराज, मृत्यूदंडाबद्दल देखील आक्षेप नाही. बोलणारा आणि लिहिणारा हा कुणाच्या दयेवर कसा काय जगू शकतो? अखेरचं एवढंच म्हणणं आहे की कुठलीही कबर कधीही सत्य दडपू शकत नाही. कुठलीही कबर कधीही सत्य दडपू शकत नाही. कवितेचं शीर्षक आहे अरण्यात ठोकलेली आरोळी. बोलणाऱ्याने बोलत राहिलं पाहिजे. डोंगराला तडे जाऊन कडे कपारीतून लक्कन वीज चमकावी. ऐकणाऱ्याचे डोळे फुटून जावेत असे सुसाटत निघाले पाहिजेत शब्द. लिहिणाऱ्याने थांबू नये. लिहिणाऱ्याने थांबू नये. निर्मनुष्य रस्त्यावर फक्त शब्दांचीच साथ असू शकते. जेवढा काळ बोललो नाही, गप्प राहिलो भीतीने, त्या आठवणीची भूत मला निवांत झोपू देत नाही. मी दचकून
अंथरुणावर उठून बसतो. मी दचकून अंथरुणावर उठून बसतो. पुन्हा पुन्हा स्वतःलाच बजावतो. पुन्हा पुन्हा स्वतःलाच बजावतो. कवीचा आक्रोश म्हणजे वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे. कवीचा आक्रोश म्हणजे वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे. वा, अन्याय, अत्याचार आणि सर्वसामान्यांची ससे होलपट या विरुद्धचा एल्गार म्हणजे या कविता आहेत. सुरेख. आता पुन्हा एकदा जाना कुमारीकडे वळूया. रेमंड सर, वसईतील ख्रिस्ती वाडवळी आणि मुंबईतील वलकर या बोलींची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे. या दोन्ही भाषा ऐकायला तर गोड वाटतातच, पण वाचतानाही तो लहेजा कानात घुमत होता. तर या बोलीभाषांची जाना कुमारीत एक महत्त्वाची भूमिका आहे असं जाणवलं, तर त्याविषयी थोडं अधिक सांगाल का? मेधाजी, वसईमध्ये अनेक जाती धर्मांचे लोक वास्तव्य करीत असून शिक्षणाचे माध्यम म्हणून प्रमाण भाषा व्यतिरिक्त येथे प्रत्येक समाजाच्या अनेक बोली प्रचलित आहेत. त्यातील ख्रिस्ती समाजात प्रामुख्याने वाडवळी, सामवेदी, ईस्ट इंडियन म्हणजेच वलकर, आगरी, कोळी इत्यादी बोली बोलल्या जातात. सदर कादंबरीमध्ये मी निवेदनाच्या प्रमाण मराठी व्यतिरिक्त वसईतील ख्रिस्ती समाजीय, वाडवळ व वलकर या बोलींचा प्रयोग केला आहे. त्याचप्रमाणे कथानकाला वास्तवता प्राप्त होण्यासाठी काही संवादांमध्ये पात्रांच्या गरजेनुसार इंग्रजी व स्पॅनिश भाषा वापरणे आवश्यक झाले आहे. वाडवळी बोली भाषेतील 2 शब्द कादंबरीला कलाटणी म्हणजेच टर्निंग पॉइंट देण्यात यशस्वी ठरले आहेत. वसईहून हजारो मैल दूर असलेल्या क्युबा ह्या देशात एका अकल्पित परंतु महत्वाच्या प्रसंगावेळी उच्चारले गेलेले 2 वाडवळी शब्द किमयागार बनून 2 व्यक्तींच्या हृदयाला जाऊन भिडतात व त्यामुळे कथानकातील संघर्ष नायिकेच्या आवाक्यात येतो. रक्तमासाने एकरूप असलेली मात्र कधी न भेटलेल्या 2 माणसांची नाळ एका क्षणात जुळून येते. तुम्ही कटशे हे 2च शब्द उच्चारले असले तरी त्या शब्दांमध्ये हजारो संबंधित शब्द सामावलेले होते. त्या 2 वाडवळी बोलींतील शब्दांमध्ये एक मोठे कोडे उलगडण्याची शक्ती सामावलेली असते. ते 2 शब्द गेल्या 24 वर्षांच्या रहस्याचा छडा लावण्यासाठी एक महत्वपूर्ण गुरुकिल्ली ठरतात. त्याचप्रमाणे कथानकाचा उत्तरार्ध मुंबईच्या पार्श्वभूमीवर रंगवला गेला असल्यामुळे तेथील मूळ ख्रिस्ती लोकांची वलकर मायबोली संवादामध्ये आणणे यथोचित होते. वलकर बोलीच्या उच्चारामध्ये मायेचे वलय सामावलेले असल्यामुळे ती ऐकताना कानाला श्रवणसुख देत जाते व नायक स्टॅनिस्लॉस ह्याचे व्यक्तिमत्व प्रफुल्लित करते. बोली प्रमाण भाषेला समृद्ध करतात, म्हणून त्याचा दैनंदिन व्यवहारात सर्रास व व्यापक वापर होणे गरजेचे आहे. हा संदेशही जानाकुमारी कादंबरी आपणास देऊन जाते. मंडळी, आता तुमच्या मनात ही गोड वाडवळी भाषा, त्यातील हेल, त्याचा लहेजा ऐकायची उत्सुकता निर्माण झाली असेल. ऐकूया रेमंड मचाडो यांच्याकडून जाना कुमारी कादंबरीतील एका प्रसंगाचं अभिवाचन. तेवढ्यात विन्सेंट म्हणाला, अरे जॉन्सन, काय हंगासं? जेवण झाल्यावर बिल पेडअप केलं ना आम्ही निघाले. तेवढ्यात तो इसम आमच्या मनगारनं शू शू करायला लागला. आम्हाला वाटलं वेट्रेसला टिप दिली तरी त्याला पण द्यायला पाहिजे का. विकासजून खिशात अदघटला. तेवढ्यात त्यान मानलेली न कापऱ्या आवाजात इसारलं, तुम्ही कच्छे. त्या ऐकीतच आम्ही जकले शाट पडले. मी निसारलं, तुम्ही कोण न अटे काय करता. त्याहून बोलायला उघडीला, पण शब्दच नाही आले त्या तोंडातनं. नुसता आ आवाजाला बस. एवढ्यात कोणीतरी बोंब केली का वखत झाला, चला लाठी, नाही ते बोटिया गँगवे तुकीतील. मग त्या कोपातला अथाईन खुणा करून हांगतलं का आम्ही 10 येईन परत येऊन तवा बोलू. रस्त्यावर आम्हाला लगेच रिक्षा मिळाल्या ना आम्ही गेटवर पोचले. जॉन्सनच्या मनात विचार आला, आज मित्रांना भेटलेला म्हातारा पेद्रो हा इसम कोण असू शकेल. आणि त्याने अचानक वाडवळी बोलीतले ते 2 शब्द कसे काय उच्चारले असतील.
गेली कित्येक वर्षे मम्मी सकाळ संध्याकाळ डोळ्यात तेल घालून बाबांची वाट पाहायची. सकाळी डोळे उघडताना व रात्री बंद करतेवेळी मम्मी बाबांच्या आगमनाची आशा धरून असायची. परंतु ते कधीच फिरकले नाहीत. आपले माणूस जिवंत आहे की नाही हे निश्चित माहीत नसताना व आयुष्य पुढे कसे रेटून न्यायचे याची योजना नसताना सर्व काही अधांतरित होते. जीवन आणि मृत्यू यामधील सूक्ष्म धाग्यावर तिचे अस्तित्व टांगले होते. ऐन तारुण्यातील जीवन प्रवास शेवटी तिने एकटीनेच करायचा का, हा प्रश्न तिला भेडसावत असे. तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार मम्मीने प्रमाणाबाहेर संयम बाळगला, कारण बाबांवर तिचे निस्सीम प्रेम होते. तिच्या हृदयातील आशेचा अंकुर जिवंत होता, परंतु तो आता सायंकाळच्या धुक्यांमध्ये झाकोळून गेला होता. शेवटी तिला समाजव्यवस्थेसमोर मान झुकवावीच लागली. भातुकलीच्या खेळामधला नवा डाव रचला गेला. कुणास काय कल्पना की मम्मीच्या आयुष्याशी नियती असा खेळ मांडेल. माझा जन्मदाता मला सापडला, परंतु मम्मीचा मृत पावलेला पती आता कसा जिवंत करायचा. तिने आपल्या प्रतिगामी समाज व्यवस्थेमध्ये त्याचा स्वीकार कसा करायचा. यातून सुवर्ण मध्य काढणे अत्यावश्यक होते. सायमन सर, या कविता संग्रहाला फिलिप डिमेलो यांचं मुखपृष्ठ आहे. त्यांच्या या अमूर्त चित्राचा आणि पुनरुत्थानचा परस्पर संबंध आहे, तर तो विशद करून सांगाल का? फिलिप डिमेलो हे वसईचे चित्रकार आहेत. भारतभर ते प्रसिद्ध आहेत. आपली भाषा, आपली संस्कृती यातलं जे संचित आहे या संदर्भामध्ये हा माणूस काम करीत आहे. मागे त्यांची एक चित्रमालिका मी पाहिली त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलेलो असताना, आणि त्यामधलं ह्या मुखपृष्ठावर घेतलेलं चित्र मला खूप आवडलं. त्यामध्ये त्यांनी कसला तरी शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कसला तरी मागोवा घेत आहे. आणि माझ्या कवितेमध्ये पुनरुत्थान ह्या कवितामध्ये संपूर्ण कविता 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये अतिशय अस्वस्थ अशा काळामध्ये मी ज्या लिहिलेल्या होत्या, ते माणसाचं सगळं पराभव आहे, त्यांचं दुःख भोगणं आहे आणि पुन्हा उठणं आहे, ही माझी संकल्पना त्यामध्ये मांडत असताना मला असं वाटलं की ही चित्र या संग्रहाला समर्पक आहे, ते जुळत आहे. म्हणून त्या चित्राची मी निवड केली. जीवनात लढणं अपरिहार्य आहे आणि प्रसंगी पराभव, मृत्यू आला तरी आपण त्यानंतरही जिवंत राहू, मरणातून उठू, हे पुनरुत्थानच्या मुखपृष्ठामध्ये व्यक्त झालं आहे. फिलिप डिमेलो यांचं त्याबद्दल मनापासून अभिनंदन. वसईतील पसायदान केंद्राचे संचालक फादर डॉक्टर रॉबर्ट डिसूजा हे संत साहित्याचा व्यासंग असलेले मराठी बायबल पंडित आहेत. आजमितीस त्यांनी 58 लहान मोठ्या धार्मिक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि पोप फ्रान्सिस यांच्या सर्व 10ही पुस्तकांचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. आज ते इथे जाना कुमारी या पुस्तकावर आपली मार्मिक प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी उपस्थित आहे. ऐकूया फादर रॉबर्ट डिसूजा. नमस्कार. श्री रेमन मचाडो यांनी जाना कुमारी ही त्यांची कादंबरी माझ्या हाती दिली. सुरुवातीची काही पानं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कोपात ही त्यांची अगोदरची कादंबरी वाचल्याशिवाय जाना कुमारी ही कादंबरी सहज मला समजेल असं वाटत नव्हतं, आणि म्हणूनच मी ताबडतोब त्यांच्याकडे कोपात ही त्यांची कादंबरी मागवून घेतली आणि काही दिवसातच दोन्ही कादंबऱ्या मी हातावेगळ्या केल्या. हे सगळं करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की वाचकाला खेळवून ठेवण्याचं प्रचंड सामर्थ्य ह्या दोनही कादंबऱ्यांमध्ये आहे. आणि त्यापैकी जाना कुमारी ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीमध्ये एकंदरीत कथानक जेवढं वसईच्या पारंपरिक मातीत मुळावलेलं आहे, तेवढंच ते आधुनिक जगाच्या प्रगतीशीलतेला गवसणी घालणारं आहे असं माझ्या लक्षात आलं. कोपात ही कादंबरी वसईच्या लोकजीवनातील आतल्या कोपऱ्याचा धांडोळा घेणारी आहे, तर जाना कुमारी ही त्याच वसईच्या नवीन पिढीला असलेलं शहरी आणि परदेशी जीवनाचं आकर्षण शब्दबद्ध करणारी आहे. एका धर्मभीरू कुटुंबातील श्रद्धामय जीवनाचं वर्णन करता करता
लेखक संपूर्ण वसईची आत्मीयता वाचकांच्या ओंजळीमध्ये ओततात. आणि कादंबरी वाचून होते तेव्हा आपण एका प्रदीर्घ साहित्यिक समाधीतून तृप्तीचा ढेकर देत बाहेर येत आहोत असा भास वाचकाला होतो. सूक्ष्म निरीक्षण, अफाट वाचन, योग्य ते बारकावे टिपून ते उचित शब्दात मांडण्याचं उपजत कौशल्य, मराठी व्यतिरिक्त वाडवळ, ईस्ट इंडियन, इंग्रजी आणि इतर परदेशीय भाषांचा चपखलपणे केलेला वापर, आवश्यक त्या ठिकाणी दिलेलं मराठी भाषांतर, धावतं वर्णन, ओघवती भाषा आणि विशेष म्हणजे वाचकांच्या मनस्थितीचं भान ठेवून वेळीच त्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्याचं अजब कौशल्य, असं अनोखं रसायन ह्या कादंबरीमध्ये आपल्याला झालेलं दिसतं. अशा अप्रतिम साहित्यिक निर्मितीबद्दल श्री रेमन मचाडो यांचं मी भरभरून मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी प्रार्थनापूर्वक शुभेच्छा देतो. मे गॉड ब्लेस यू. मंडळी, ग्राम्य भाषा घ्या किंवा बोली भाषा, त्या आपल्या माय मराठीला सचेत अवस्थेत ठेवतात हे खरं. जाना कुमारीसाठी आशीर्वादपर 2 शब्द लिहिताना फादर फ्रान्सिस दिब्रिटोंनी एक सुंदर वाक्य लिहिलंय. ते म्हणतात, मोठी नदी आणि तिला जोडणारे निर्झर, ओढे, नाले अशा प्रकारचं हे बोलीचं आणि प्रमाण भाषेचं नातं आहे. सुरेख. भाषा जितकी सर्वसमावेशक तितकी ती समृद्ध, नाही का? तिने सर्व संस्कृती प्रवाहांना आपल्यात सामावून घेतलं पाहिजे. आजच्या दोन्ही पुस्तकातून आपण मराठी भाषेचं सौंदर्य, तिची प्रगल्भता अनुभवली. ही पुस्तकं सवलतीच्या दरात आणि घरपोच हवी असतील तर ग्रंथालयाच्या खालील नंबरवर संपर्क करा. मित्रहो, वाचकांशी नाळ जुळलेल्या ग्रंथाली प्रकाशनाने डिजिटल माध्यमातून आपल्याकरता नवनवीन आणि कल्पक असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. साहित्याच्या पारावर इतकीच लोकप्रियता ग्लोबल साहित्य सफर या कार्यक्रमास मिळत आहे. तेव्हा तुम्ही ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. ग्रंथाली.com या वेबसाईटला भेट देऊन साहित्य रंगमधील सदरांचा आस्वाद घ्या. पारावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून मी आपली रजा घेते. ऐकता आहात ना? किताबें कुछ कहना चाहती है. धन्यवाद.